मोहोळ तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये झडपी आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू. काय सांगाल बाबा काय? आमचं काय मत नाही. हे अजित पवार गेल्यामुळं आम्ही सगळे घड्याळाला मत देणार. बर काय अजितदादांबद्दलची सहानुभूती लोकांच्या मनामध्ये जागृत झाली काय? हा, त्यानं सगळे महाराष्ट्राचा नेताच गेला ना. बर त्या नेता गेल्यामुळं सगळ्याला हळहळ वाटते. बर बर. हो. तर त्याच्या मागं आता महाराष्ट्राचं शान म्हणजे पाक गेलेली आहे. त्या ठिकाणी त्याची मालकीन उभा केलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय एकूण मत आहे? काय नाही, वट मनसेची घड्याळाला मत टाकायचं. बर हा. इथं काही अजून स्थानिक बाकीचे नागरिक आहेत इकडे या. काय सांगाल आपण? आमचं काय मत ह्या धनुष्यबाणालाच आहे. बर. हा, त्याच्यामुळं काय काय आपल्या भागातला विकास किंवा विकास कामे सांगतील किंवा इथल्या अडीअडचणी? आमचा सोलापूर जिल्हा हम्म. ह्या नुकसान भरपाईत समाविष्ट केला नव्हता. बर. पण अजित पवार साहेबांनी हा जिल्हा समाविष्ट केला हम्म. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवून दिलं. आम्ही अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा भरपूर फायदा झाला. त्याच्यामुळं आम्हाला अजित पवारांना एक सहानुभूती म्हणून आम्ही ह्या धनुष्यबाणाला घड्याळाला मत टाकणार आहोत. हे आमचं म्हणणं आहे. आता विकास किती झाला काय झाला सर्वसामान्य माणसापर्यंत ही विकास काही येत नाही. पण आमच्या फायद्याची एक जमेची बाजू झाली की आम्हाला अजित पवारने ह्या जिल्ह्याला अनुदान मिळवून दिलं प्रत्येक शेतकऱ्याला आणि आर्थिक मदत म्हणून ती आम्हाला जरा पोचली. आमचा काहीतरी थोड्या अडचणी मिटल्या. मग असा नेता गेला. मग अशा नेत्याला एक श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांच्या जी पार्टीची जी आहे ती घड्याळ धनुष्यबाण त्यांना आमचं मत असतं. आज आपण हिंगणी या गावामध्ये ते स्थानिक नागरिकांचं काय मत आहे? काय आपलं एकूणच झडपी पंचायत समितीचं इलेक्शन उमेदवारांबाबत काय सांगाल? उमेदवार उमेश पाटलांना आमच्यात काहीच काम केलं नाही. बर. मग त्यासाठी आम्ही वरी कमळ खाली मशाल. बर. आम्ही उद्धव ठाकरेची माणसं आहोत. खाली मशाल आणि वरी कमळ. कशासाठी काय उमेश पाटलांना 5 वर्ष जिल्हा परिषद आम्ही निवडून दिलं. आमचं एक सुद्धा काम केलं नाही. काम केली नाही? एक सुद्धा काम केलं नाही बाबा. हा, सांग की, हा. काय उमेदवाराबद्दल काय सांगाल? पंचायत समिती आणि झेडपीचं इलेक्शन चालू आहे. एकूण उमेदवार आपले तर कोण असावे निवडून यावंच वाटते आपल्याला? संतोषांना संतोषांना. का बरं कसं? करतले यावर्षी काय मग जरा. याच्या आधी काय उमेश पाटील यांनी सांगितली कामं केली नाहीत. त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं वेगळं, करतरी काम काय. काय आपलं मशाल बरं. काय कशाचं मत आहे? मशाला अजून काही येत नसता. उद्धव ठाकरे त्या भागामध्ये आपली काही विकास कामे झालीत किंवा काय होण्या बाकी आहे? होते ती मशाल. बर. आपलं काय म्हणणं नाही. आपल्याला ते काय राजकारणाचा एवढा इंटरेस्ट नाही. तुम्ही त्याला विचारू शकता. काय म्हणजे उमेदवार म्हणून कोण असावा या भागामधील विकास कामासाठी किंवा या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा याच्या आधी बी काय सोडलं? समस्या सोडा, सगळी चोर आहे आणि आजपर्यंत काहीच केलं नाही. आता ते काय करणार आहे? तो ते स्वतःसाठी सगळं चाललेलं आहे ना. काही नाही त्याच्या विषय काही नाही. उमेदवार कुठलेच काही नाही, स्वतःसाठी काहीच करू शकत ग्रामीण भागात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदान जास्त होत आहे. सर्वसामान्य जनता तुतारी आणि मशाल या चिन्हावर ज्याची माणसाची युती भीती त्यांना मतदान करणार. मग आता केंद्रात आणि राज्यात बीजेपीची सत्ता आहे. त्यांचं सत्तेचा आलेख पण मोठा आहे आणि कालच्या इलेक्शन मध्ये बघितला पण त्यांचा आलेख पण थोडासा किंवा त्यांना चांगलं यश पण मिळालेलं आहे. काय नाही, ग्रामीणला यश मिळत नाही बीजेपी. नाही नाही. कशासाठी काय कारण? बीजेपीवर लोक नाराज आहेत. नाराज असण्याचं कारण काय? काय शेताच्या मालाला भाव नाही, कशालाच काय नाही. शेतकरी मारा लागलाय आता सध्याला. शेतीमालाला भाव नाही म्हणजे नेमकं काय त्याच्यामधनं काय अपेक्षा? आता कांद्याला किती भाव आहे? 4 महिने शेतकरी अपजतोय, कांद्याला फवारतोय. 1000-1200 रुपये रोजगार सुद्धा निघत नाही सध्याची परिस्थिती. शेतकऱ्यावर 10 टाकाची वेळ आली भाजपमुळे. आता काय यावेळेस बदल होईल नाही? पण तसं मशाल येईल की या गटातून. आम्हाला उमेदवार मशालचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही मत टाकू. कारण भाजपनं ह्या कायदा व्यवस्था पूर्णपणे हे करून टाकली, डॅमेज करून टाकली आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात कमीत कमी मतदान करणार आहे. काय कारण? कारण भाजपनं लोकशाही खुली नाही, लोकशाही मोडकळीला आणली पूर्ण.
असं कसं लोकशाही मोडकळेल आणि संविधानानं कायदा- कायदा त्यांचा सगळं त्यांचं पोलीस स्टेशन मध्ये जावा भाजपने सांगितलं की सगळं सक्सेस आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये अशा कुठल्या अडचणी आल्या का ते तुम्हाला सांगते ते. आम्ही शेतकरी लोक कशाला असल्या अडचणीत जातो, पण बाहेरच्या लोकांचं पेपर हे ऑनलाईन ही चालूच आहे, सगळं बघताच आम्ही. बरं. पक्ष फोडाफोडी हे सगळं भाजपच्या काळात काँग्रेसच्या काळात असल्या गोष्टी होत नव्हत्या. नमस्कार. बर आमच्या गावाला विकास हा शब्द लागू पडत नाही. हा कोणच येत नाही मतदार 7 तारखेला उमेदवार येत नाही. ते जिल्हा परिषद कुठले बी निरीक्षण झाल्यावरच गावात माणूस येते. विकास हा शब्द लागू पडत नाही. 8 माणसाला पैसे देते ते आणि ती पैसे वाटते ती त्यांनी मला ह्याला मत टाका त्याला मत टाका, आम्हाला काय आहे का कांद्या पाट्या जाऊ दे का तुम्हाला. विकास दिसता विकास 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 शब्द गावाला लागूच पडत नाही. काय काय गावामध्ये कामं झाली नाही का? काहीच कामं नाही ते. काहीच कामं नाही. काय ह्याच्या आधी कोण होते त्यांनी कधी येतच नाही ते. आमच्या गावाला शब्दच लागू पडत नाही. नाही. नाही 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 विकास हा शब्द लागू पडत मग आता कसं काय नेमकं काय इलेक्शन नाही. काय करायचं? काय इलेक्शन लागले की आता लागले की काय यावेळेस कुणाला आपलं काय कसं काय? नोटा 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 नाही नोटा. हा का पाट्या जाऊ द्या का तुम्हाला का द्या. मला काय? कांद्याला भाव नाही काय लाख झालं 30,000 कांदा झालं आयुष्यपती. बरं. खरे राव आयुष्यपत तुझं भात भाकर खाल्ला तुझा 20 रुपयाचा भात खाल्ला बरं. 300 आणि 200 मत साहेब. बरं. साहेब तेवढा आम्हाला कांद्याला भाव नाही चुकाटा म्हणणार साहेब कुठे काय म्हणणार हे राव करणार ते राव शेतकरी लय चित मिली बा. काय आता पंचायत समिती आणि झेडपीचं इलेक्शन लागल्या काय कांद्याला भाव द्या बाय सरकारनं पाहिजे कांदा सोडा बा आमचं म्हणणं. उमेदवार कोण असतो? आम्हाला काय करणार अडाणी माणसं पण पाहिजे सोडाव कांदा वाळा. असं साहेब कांदा सोडा बरं का. मला कळतं असं गाव असंच आहे. गावात झालेला नाही. नाही. मग आता पंचायत समिती झेडपीचं इलेक्शन लागलेलं काय कोण उमेदवार? कोण जरी आणला तरी ती नुसता आम्ही कालच्या बारीला इथं गावात आलतं त्या मर्यादा देवळात पाणी जातंय म्हणलं बाबा असं इकडून आलेलं घाण पाणी जातं त्या देवळात चला आता तिथं. त्यासाठी आम्ही काय म्हणलं आमचा दिवस जरा उचलून तर करा नाही काय तर करा. त्याला अजून काय सुद्धा फरक केला नाही काय नाही काय. मला कळतं असं कळतंय पावसाळ्यात आले की आमच्या अपघात आहे. हो. काय नाही जी येईल ती मग दिवस नीट करू शाळा नीट करू काय करीन नाही. आज आपण या हिंगणी गावामध्ये आता येथील जे स्थानिक नागरिक यांच्या मनामध्ये या स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये इथले जे उमेदवार किंवा इथले जे कोण नेते म्हणजे त्यांच्याबद्दल अतिशय नाराजी आहे ही येथील स्थानिक नागरिकांनी आपल्याला आता बोलून दाखवलेलं आहे. या पंचायत समिती आणि झेडपी मध्ये जे काय आहे काही जणांनी सांगितले नोटाला किंवा काही जणांनी सांगितलं आमच्या गावाला विकास हा शब्दाचा लागू होत नाही. निश्चित आपण जाणून घेऊया काय निकाल कशा पद्धतीचे होते.